देव आवडणं किंवा देवाची पूजा करणं, देवाला चांगलं मानणं हा विषय वेगळा आहे. देवाला ओळखणं हा विषय महत्वाचा आहे. माझी वाक्य थोडीशी गांभीर्यानं ऐका बरं. आज धर्मक्षेत्राची अडचण काय झाली, तुम्हाला जे मंदिरात पाठवतात ते तुम्हाला मूर्तीपर्यंतच मर्यादित ठेवतात. मूर्तीतला देव कळला पाहिजे याच्याकरता प्रयत्न करण्याकरता कोणीतरी ज्ञानवान पाहिजे. आणि मला वारकरी संप्रदायाचा खूप अभिमान आहे. याचं कारण आहे, वारकरी संप्रदायातले काही कथाकार कीर्तनकार नाही व्यवस्थित तुम्हाला सांगू शकत असेल. ज्ञानेश्वरी सांगतात, कदाचित नाही अर्थ सांगतात, चुकीची सांगतात. अभंग घेतात कीर्तनाला, नाही सोडवत. पण मला वारकरी कीर्तनकाराचा, वारकरी कथाकारांचा मला एका बाबतीमध्ये अभिमान वाटतो. वारकरी कीर्तनकारानं, कथाकारानं गंडे घाला, तावीज घाला, हे घाला, ते घाला, याच्यामध्ये समाजाला फसवलं नाही. आणि फसवलं जर असेल तर समजा हे लेखाचं भेसळ आहे, हे भेसळ आहे असंच समजायचं. असे बरेच असतात. ज्ञानाचं दुकान चालवण्याकरता, तुमच्या जीवनामध्ये ज्ञानाची भूमिका श्रेष्ठ करण्याकरता तुम्हाला मेहनत करावी लागते. आणि ज्ञान विकत घेता येत नाही. कीर्तनकार विकत घेता येईल, ज्ञान विकत घेता येत नाही.